नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर तब्बल 1.5-2 महिन्यानंतर परत एकदा आपल्या चॅनलवरती लर्निंग व्हिडिओ पोस्ट होतोय. तब्येत थोडी ठीक नव्हती, तर म्हणजे तुम्ही मागचे ब्लॉग पण बघितले असतील, थोडेसे क्वांटिटी कमी झाली. पण मित्रांनो, एकदा इलेक्शन होऊ द्या, मग परत सुट्टी नाही, डायरेक्ट रट्टारट्टी कार्यक्रम परत एकदा चालू करू आपण. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघूया व्हीवॅप इंडिकेटर बद्दल. तर याच्या आधी पण चॅनलवरती व्हीवॅपचा व्हिडिओ अपलोड केला होता, तर आता परत एकदा करतोय. आता मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगतो की नेमका इंडिकेटर काय आहे, वापरलं पाहिजे का नाही, वापरलं तरी त्याचे टार्गेट, स्टॉप लॉस आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला मी डायरेक्टली सुरुवात करतो, ठीक आहे. आणि तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे आता खूप दिवसानंतर बोलतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, ठीक आहे. आपले नेहमीचे कार्यकर्ते जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल. आणि त्याचबरोबर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करून टाका, ठीक आहे. तर आता व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, तर हे ट्रेडिंग व्ह्यू आहे. थोडंसं मी आता हळूहळू बोलायचा प्रयत्न करतो, परत पुढे जाऊन फास्ट होईल, पण आता तरी हळू बोलतो, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे व्हीवॅप इंडिकेटर आहे, तर हे ट्रेडिंग व्ह्यू वरती तुम्हाला अवेलेबल आहे. बाकी जर तुम्ही एंजल वन किंवा धन ॲप्लिकेशन किंवा तुम्ही जर ॲप स्टॉक याच्यावरती जर तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू ओपन केलं, त्याच्यात जर व्हीवॅप इंडिकेटर शोधायचा प्रयत्न केला ना, तुम्हाला इंडिकेटर भेटेल. इथे इंडिकेटर सेक्शनमध्ये इंडिकेटर भेटेल, पण तुम्हाला काय होईल, एकच अशी लाईन भेटेल, एकच अशी लाईन येते. तर तुम्हाला सिम्पली काय करायचंय, गुगलवरती जायचंय, ट्रेडिंग व्ह्यू डाउनलोड करायचंय, लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर आहे ना, तुम्हाला सिम्पली इंडिकेटरचा आता सगळ्यात पहिला पार्ट इथं लक्ष द्या. हे इंडिकेटर लावायचं कसं आणि ह्या इंडिकेटरचं नाव आणि याचा अर्थ काय. सगळ्यात पहिल्यांदा इंडिकेटरचं नाव आहे VWAP. ह्याला म्हणतात व्हीवॅप, ठीक आहे. याचं व्ही म्हणजे व्हॉल्यूम, डब्ल्यू म्हणजे वेटेड, ए म्हणजे ॲव्हरेज, पी म्हणजे प्राइस, ठीक आहे. म्हणजे ॲव्हरेज प्राइस, व्हॉल्यूम, वेटेड, ॲव्हरेज प्राइस, ठीक आहे. इंडिकेटरचं नाव कळलं. त्यानंतर इंडिकेटर असतंय कुठं, आता तुम्हाला सगळ्यात थोडं पहिल्यांदा इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला इथं टाईप करायचं आहे व्हीवॅप, VWAP. तुम्ही इथं टाईप केल्यानंतर आहे ना, तुम्हाला पहिल्याच नंबरला इथं दिसेल व्हॉल्यूम, वेटेड, ॲव्हरेज प्राइस इथं. तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता. परत एकदा तुम्हाला दाखवतो. हे इंडिकेटर नावाच्या सेक्शनमध्ये जे काय असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. ते त्यानंतर तुम्हाला टाईप करायचं VWAP. हे टाईप केल्यानंतर तुम्हाला या पहिल्या नंबरला दिसेल व्हॉल्यूम, वेटेड, ॲव्हरेज प्राइस, ठीक आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती मी आता क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही, हे असे तुम्हाला 3 म्हणजे तुम्हाला अशा लाईनी दिसतील तुमच्या चार्टवरती, ठीक आहे. आता मी कॅन्डल फ्रेम 5 मिनिटाची वापरतोय, ठीक आहे. इंडिकेटर कसं लावायचं ते तुम्हाला समजलं. आता विषय असा आहे की हे इंडिकेटरला आता थोडा वेळ मी गायब करतो इथून. इंडिकेटर बघा, या ठिकाणी बघू शकता व्हीवॅप सेशन, ठीक आहे. इथं तुम्हाला अवेलेबल झालाय. तर ह्याच्यात जाऊन काहीच किडे करायचे नाही, नाहीतर आपल्याला सवय असते सेटिंगमध्ये जा, हे हलव ते हलव, तसं काहीच करू नका. व्हीवॅप अप्पर बँड, लोअर बँड, काम 25 एवढंच आहे. त्यानंतर आता मी हे इंडिकेटर थोडासा डोळा झाकतो याचा, इंडिकेटरला गायब करतो. पहिली गोष्ट, हे इंडिकेटर तुम्ही स्कॅल्पिंगसाठी वापरू शकता, इंट्राडेसाठी वापरू शकता किंवा तुम्ही स्विंगसाठी सुद्धा वापरू शकता. पर्सनली मी तुम्हाला इंडिकेटर असं नाही की सजेस्ट करतो की उद्या उठा ह्याच इंडिकेटरनुसार ट्रेड घ्या. मी तुम्हाला आता रियालिटी दाखवतो, विषय कसा आहे या इंडिकेटरचा, ठीक आहे. आता तिसरी गोष्ट ती म्हणजे याच्यावरती ट्रेड कसा मारायचा. तर आता तुम्हाला सांगतो, जे नॉर्मली युट्यूबवरती चाललेलं आहे आता किंवा इंस्टाग्रामच्या रीलवरती जर तुम्ही बघितलं असेल, तर तिथं काय सांगतात, ह्या ज्या 3 लाईनी आहेत ना, ह्या 3 लाईनीमधल्या ज्या लाईनीला, म्हणजे ही जी मधली लाईन आहे ना, ही सगळ्यात महत्वाची लाईन असते. म्हणजे आता समजा हे 3 लाईनी आहेत, 3 लाईनी आता मी तुम्हाला दाखवतोच चार्टवरती. ही लाईन अप्पर बँड, लोअर बँड आणि हा मिडल बँड, यातला हा मेन व्हीवॅप असतो. ही लाईन इम्पॉर्टंट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करते. म्हणजे थोडक्यात कसं, समजा ह्या 3 लाईनी असतात, म्हणजे ह्या सीपीआरच्या पण आपण बघितल्या होत्या, ह्या सीपीआरच्या आणि ह्या व्हीवॅपच्या 3 लाईनी. सीपीआर मध्ये पण मधली लाईन इम्पॉर्टंट होती, व्हीवॅप मध्ये पण मधली लाईन इम्पॉर्टंट आहे. समजा ह्या 3 लाईनी आहेत आणि मार्केट खालून आलं वरती आणि ह्या लाईनीला केलं क्रॉस वरच्या साईडला. याचा अर्थ काय, हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग होता, हा ब्रेक झालाय, हा काय म्हणणार सपोर्ट. मार्केट इथं सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं. असं इंस्टाग्राम रील आणि युट्यूबवरती व्हीवॅप बद्दल माहिती आहे. तर आता तुम्हाला खरं एक गोष्ट सांगतो, एवढ्याशा नॉलेजवरती व्हीवॅप वापरणं म्हणजे मौत का खेळ आहे डायरेक्ट. कारण इथं तुम्हाला तेवढे चान्स नाही भेटणार, प्रोबॅबिलिटी जास्त नाही भेटणार. तुम्हाला काय करायचंय, प्राइस ऍक्शन प्लस व्हीवॅप आहे ना, दोन्ही मिक्स करायचे आणि मिक्स करून जर तुम्ही ज्या प्रकारे वापरायला सुरुवात केली, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले दिसू शकतात. आता थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जर समजा, आता पहिलं तर हे व्हीवॅप तुम्हाला इनेबल करतोय बघा, ह्या 3 लाईनी तुमच्या चार्टवरती येतील. आता इथं विषय कसा आहे समजा, आता इथं बघा, व्हीवॅपची पहिलीच लाईननी काय केलंय, मार्केट चालू झालं 9:15लाच व्हीवॅपच्या निळ्या लाईनीला वरच्या साईडला क्रॉस केलाय. तुम्ही ट्रेड घेतला असता, थोडा प्रॉफिट, परत एकदा खाली आला, लॉस झाला असता.
आणि इथं काय झालं असतं, इथं ट्रेड मारला असता, मग तुम्हाला प्रॉफिट झाला असता. ठीक आहे, आता तुम्हाला हा ट्रेड अवॉइड करून हा ट्रेड घ्यायचा, हे तुमच्या लक्षात येईल का आता मार्केट चालू असताना? अजिबात नाही येणार. म्हणजे तुम्हाला कसं कळणार की मार्केट संपल्यावर कोण पण सांगेल की इथं ट्रेड नाही घ्यायचा, ह्या रेडला घ्यायचा, इथून खाली जाईल, इथं का नाही घ्यायचा, कारण मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड बेरिश आहे, त्यामुळे बुलिश ट्रेड नाही घ्यायचा. हे सगळं बोलायच्या गोष्टी आहेत, हे मार्केट संपल्यानंतर सगळे करून दाखवतात. पण मी ऍक्च्युअल तुम्हाला रियालिटी दाखवतोय. जर तुम्ही हे इंडिकेटर वापरत असाल ना, तर याचे प्रोज अँड कॉन्स आहेत. म्हणजे समजा हे इंडिकेटर 7 वेळा काम करत असेल, 3 वेळा फेल होत असेल, टोटल 10 वेळा इंडिकेटर वापरलं, 7 वेळा सक्सेस होते, 3 वेळा फेल होते, तर हे होतच राहणार आहे. ठीक आहे, यात जर तुम्ही असं म्हणत असाल 3 वेळा फेल का होते, आता मी हे नाही वापरणार, आता दुसरं, जर स्विच करत राहाल ना, तर स्विच केल्यानंतर काय होईल, एका दगडावर पाय नाही ठेवलं, तुम्ही पाण्यात बुडून जाल. त्यामुळे काय करायचंय, हे जर इंडिकेटर तुम्हाला वापरायचं असेल तर तुमच्या रिस्कवर वापरू शकता. पहिली गोष्ट तर मी काय तुम्हाला सजेस्ट नाही करत, मी फक्त रियालिटी सांगतो या इंडिकेटरची. आता पुढे जाऊन तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेल. तुम्हाला काय करायचंय, प्राइस ऍक्शन सोबत मिक्स करायचं. आता प्राइस ऍक्शन सोबत मिक्स म्हणजे थोडक्यात सांगतो. समजा हा आहे रेजिस्टन्स, इथून मार्केट आधी खाली पडले. ठीक आहे, आता मार्केट परत एकदा हायर हायज आणि हायर लोज क्रिएट करत वरती गेला, आणि हा रेजिस्टन्स आहे, तुम्हाला पण माहिती आहे. तिथूनच व्हीवॅपच्या 3 लाईनी गेल्यात, ही पहिली, ही मधली आणि ही खालची. आता मार्केटने काय केलं, ही जी मधली लाईन आहे हिला पण क्रॉस केलंय, हायर हाईचं पण क्रिएशन आहे, त्याचबरोबर रेजिस्टन्स सुद्धा ब्रेक केलाय. म्हणजे आपल्याकडे किती कन्फर्मेशन आले, 3 कन्फर्मेशन. आता या ठिकाणी हरकत आहे का आपल्याला ट्रेड घ्यायची किंवा न घ्यायची, तुमच्या याच्यावर आहे. तुम्ही आता या ठिकाणी काय करू शकता, व्हीवॅपच्या खाली तुमचा या ठिकाणी स्टॉप लॉस लावू शकता, किंवा हायर हाईचे क्रिएशन झाले त्या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस लावू शकता, किंवा हा रेजिस्टन्स ब्रेक झालाय तो सपोर्ट बनेल तिथं तुमचा स्टॉप लॉस लावू शकता. म्हणजे मी थोडक्यात काय केलंय, अजून एक एक्झाम्पल देतो. समजा हा सपोर्ट आहे, या सपोर्ट पासून मार्केट वरती बाउन्स झालं, परत एकदा मार्केट लोअर लोज क्रिएट करत हा सपोर्ट पशी आलं आणि हा सपोर्ट केला ब्रेक. नुसता सपोर्ट ब्रेक नाही केला, या ठिकाणी या व्हीवॅपच्या लाईन होत्या, व्हीवॅपच्या लाईन मार्केटने ब्रेक केला. ठीक आहे, आता या ठिकाणी मधली लाईन असेल, या ठिकाणी मी या बाकीच्या लाईन काढतो. ठीक आहे, ही मधली लाईन मार्केटने ब्रेक केली. त्यानंतर काय झालं, तुम्हाला हा सपोर्ट ब्रेक झाला, व्हीवॅप ब्रेक झाला, त्याबरोबर लोअर लोजचं क्रिएशन झालं. म्हणजे या ठिकाणी काय आलं, 3 कन्फर्मेशन तुम्हाला बघायला भेटले. तर ह्या अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तुमचा ट्रेड इनिशिएट करायचा प्रयत्न करू शकता. पण जर तुम्ही अंदाधुंदी जर ट्रेड मारले व्हीवॅपला, तर तुम्हाला सांगतो स्टॉप लॉस कसे खटाखट उडतात. आता या ठिकाणी बघू, आता मला ह्या रिअलिटी दाखवायची होती या इंडिकेटरची, कारण रीलवरती भरपूर चालले होते या इंडिकेटरचे. आता तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा हा दिवस होता किती, 14 मार्च, 9:15. मार्केटने काय केलं, पहिल्या कॅन्डलला रेड कॅन्डल दिली, तुम्ही पुट घेतला असता, डायरेक्ट वरती गोलीगत स्टॉप लॉस उडला असता. त्यानंतर दुसरा ग्रीन वरती दिली, इथं तुमचं टार्गेट झालं असतं. ठीक आहे, एक स्टॉप लॉस एक टार्गेट, 1:1. आता बघा, ज्यावेळेस मार्केट साईडवेज असतं ना, साईडवेज, त्यावेळेस तुम्हाला व्हीवॅपचे तोटे खूप बघायला भेटतात. आता या ठिकाणी मार्केट ट्रेंडिंग आहे, त्यामुळे डायरेक्ट खाली निघून गेलं. आता या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी मार्केट साईडवेज आहे. ठीक आहे, आता हा चार्ट आहे आपला 12 मार्च 2024. ठीक आहे, चार्ट थोडा झूम करतो, यामध्ये तुम्हाला थोडीशी रियालिटी दिसेल. आता या ठिकाणी काय झालंय, सगळ्यात पहिल्यांदा ही 9:15ची कॅन्डल वरच्या साईडला क्रॉस केलंय, परत खाली आले, खालच्या साईडला क्रॉस केले, वरती गेले, खालच्या साईडला क्रॉस केले, इथं खाली येऊन परत एकदा वरती आले. ठीक आहे, आता त्यानंतर इथं बघा, वर क्रॉस केलं, खाली आलं, खाली क्रॉस केलं, वर गेलं, वर क्रॉस केलं, खाली आलं, खाली क्रॉस केलं, वर गेलं. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, ज्या वेळेस मार्केट साईडवेज असेल ना, त्यावेळेस ह्या व्हीवॅपच्या ज्या 3 लाईनी आहेत ना, त्या कंटिन्यू तुम्हाला वर खाली वर खाली वर खाली क्रॉस करतच राहणार. आणि अशा वेळेस तुम्ही जर चुकून जरी स्कॅल्पिंग करायचा निर्णय घेतला, तर तुम्ही विचार करा तुमचे लॉस किती होतील. ठीक आहे, त्यामुळे व्हीवॅप तर एक गोष्ट क्लिअर आहे की ज्यावेळेस मार्केट साईडवेज असेल त्यावेळेस तुम्हाला जास्त काम करताना नाही दिसणार व्हीवॅप. दुसरी गोष्ट, ट्रेंडिंग मार्केटमध्ये तुम्हाला जास्त चांगलं काम करताना दिसेल. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इथं काय होतं, मार्केट ट्रेंडिंग होतं, इथं काय झालं, मार्केटने आलं सकाळ सकाळ व्हीवॅप क्रॉस केला, खालच्या साईडला परत आलं, इथं मार्केटने रेजिस्टन्स मारला आणि परत एकदा खाली गेलं, वन साईड मार्केट खाली गेलं. पण हे असं रोज रोज असतं का मार्केट, रोज मार्केट असतं का ट्रेंडिंग, नसतं. मार्केट तुम्हाला साईडवेज पण बघायला भेटेल, मार्केट तुम्हाला ट्रेंडिंग पण बघायला भेटेल. त्यामुळे ह्या इंडिकेटरवरती किती विश्वास ठेवायचा, किती विश्वास ठेवून वापरायचं हे आपल्यावरती आहे. माझं फक्त एवढंच सांगणं आहे, जरी तुम्हाला वापरायचं असेल, माझं सांगणं याच्यासाठी आहे की तुम्ही ह्या म्हणजे काय जाळ्यातनं बाहेर यावं. कारण ज्या प्रकारच्या रील मी बघतोय, युट्यूबच्या व्हिडिओ मी बघतोय, जिथे डायरेक्ट सांगतात की निळी लाईन क्रॉस झाली की कॉल घ्यायचा, खाली क्रॉस झाली की पुट घ्यायचा, तर हे असं नसतं. तुम्ही जरा डोळे उघडा आणि नीट बघा. तुम्हाला प्राइस ऍक्शन थोडीशी मिक्स करावी लागेल जर तुम्हाला हे इंडिकेटर वापरायचं असेल. मी तर म्हणतो टोटल प्राइस ऍक्शन वरती ट्रेड घेतलेले बरे, पण जरी पण एखाद्याला वापरून बघायचं असेल, ॲक्युरेसी काढायची असेल, तर प्राइस ऍक्शन प्लस व्हीवॅप मिक्स करा. नुसते अंदाधुंदी व्हीवॅपवर ट्रेड घेऊ नका, नाही तर साईडवेज मार्केटमध्ये काम 25 होऊ शकतं तुमचं. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं तुम्ही इंडिकेटर वापरले. ठीक आहे, वापरून सुद्धा तुम्हाला जर नंतर जाणवत असेल की अरे हे सगळं करतोय तरी पण सक्सेस नाही, तर तिथं काय असतं, आपली मेथड, जी मेथड असते ना, मेथड म्हणजे आपली ट्रेड घ्यायची पद्धत.
म्हणजे समजा तुम्ही व्हीवॅप वापरले, ठीक आहे. आता व्हीवॅपचा सक्सेस रेशो तुम्हाला सांगितलं 70% सक्सेस रेशो आला. कधी आला? 6 महिने प्रॅक्टिस केल्यानंतर आला ना, आधीच नाही आला. की व्हीवॅप वापरल्याने एका दिवसापासून आपल्याला 70% मध्ये कसं जाऊ शकतो आपण? तुम्ही प्राइस ऍक्शन मिक्स केली व्हीवॅपमध्ये, त्यानंतर तुम्हाला काय गोष्टी कळल्या, तुम्ही लिहून ठेवल्या, दुसऱ्या दिवशी स्टॉप लॉस झाला, तुमची काय चूक झाली ती लिहून ठेवली. याला 5-6 महिने जातात. पण लोकांना हे कळत नाही. लोक अंधाधुंदी ऑप्शन मध्ये घुसून डायरेक्ट चालू करतात, पण तसं नसतं. तर ज्यावेळेस तुम्हाला 70% ॲक्युरेसी आली, ठीक आहे, व्हीवॅपमध्ये, पण इथं पण काय असतं? थिटा डिके, म्हणजे जिथं तुमचा ट्रेड बरोबर आहे, ब्रेकआउटला ट्रेड घेतलाय, ट्रेड बरोबर आहे, पण मार्केट साईडवेज राहिलं, लॉस झाला, त्यानंतर असतात आपले ऑपरेटर. म्हणजे जिथं तुमचा ट्रेड बरोबर आहे पण ऑपरेटर मार्केटला ट्रॅप करतात. तर ह्या गोष्टीपासून पण आपल्याला मेंटली स्टेबल राहून मग नंतर तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीवरती डिप्लॉय राहू शकता. आणि तुम्हाला एकच करायचंय. आता इथं लोक काय करतात? अरे थिटा डिके झाला, ऑपरेटरने ट्रॅप केलं, भंगार स्ट्रॅटेजी, असं वापरायला नको, स्विच करतात. स्विच केलं की जी दुसरी स्ट्रॅटेजी आहे ना, तिच्यावरती पण टाइम नाही घालवत. 15-20 दिवस ही वापरायची, ही पण भंगार आहे, ती पण भंगार आहे, असं करत करत मग मार्केटपासून आपण आउट होतो, कॅपिटल उडून जातं. त्यामुळे ह्या गोष्टी करू नका. बाकी मी सांगितलं ते लक्षात ठेवा. व्हीवॅप काय आहे, कसं लावायचं, त्याचं नाव काय, हे सगळं सांगितलं. यूज कसं करायचं हे पण सिम्पल होतं. बाकी कसे सांगतात युट्यूबवर त्याप्रमाणे. फक्त मी तुम्हाला सांगितलं प्राइस ऍक्शन मिक्स करा. बाकी इंडिकेटरवर किती डिपेंड राहायचं किती नाही हे तुमच्यावर आहे. मी काय तुम्हाला हे सजेस्ट नाही करत, हे इंडिकेटर हे वापराच म्हणून, ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, तोडून टाका. आणि लाईक केल्यानंतर चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.